ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता अर्जुनला फोन आलेला असतो इन्स्पेक्टर सावंत यांचा आणि इन्स्पेक्टर सावंत यांनी आता बऱ्याच गोष्टी अर्जुनला सांगितलेल्या असतात. म्हणजेच आता अर्जुनला ते सांगत असतात की गुड न्यूज आहे. म्हणजेच आपल्या हाती आता तो पेनड्राईव्ह लागला होता ना, त्या पेनड्राईव्हचं पूर्ण जे पासवर्ड्स आहेत ते आपल्या हाती लागलेत आणि तो आता पेनड्राईव्ह आपल्याला आतमध्ये काय आहे हे तपासता येईल हेही आता म्हटलेलं असतं. मग तेव्हाच ना अर्जुनही खूप जास्त आता खुश असतो. अर्जुन सायलीलाही गुड न्यूज देतो. तेव्हाच ना आपल्याला जर या रस्त्यावर नेमकं काय घडलं आहे याचे जे फुटेज मिळाले असते ना ते एका अर्थी बरं झालं असतं. मग तेव्हाच ना सायली आणि अर्जुनची नजर जाते त्या रोडवर ना एक बंगला असतो आणि त्या बंगल्याच्या वरतीच एक कॅमेरा लावलेला असतो. मग आता सायली अर्जुनला म्हणते की ह्या कॅमेरामध्ये नक्कीच ह्या सगळ्या काही गोष्टी असतील रेकॉर्ड केलेल्या, आपण एकदा बघायचं का, असाही विचारणा आता ती अर्जुन समोर करत असते. दुसरीकडे आता श्वेताला कॉल केलेला असतो सचिनने आणि सचिन श्वेताला कॉल करून सांगू लागतो की एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण आता तो पेनड्राईव्हबद्दल तिला सांगू लागतो आणि तो पेनड्राईव्ह तिथे आहे का असंही आता जरा बघ, प्रयत्न कर, असंही आता तो बोलत असतो. तेव्हाच ना श्वेता लई भडकलेली असते. श्वेता आता म्हणत असते की कशी माणसं आहेत रे तुम्ही, स्वतः एवढ्या मोठ्या चुका करताय, जरा तरी विचार करताय का की काय केले आणि काय नाही, ते काय गरज होती एवढं पटापट सगळं काही करायची, असंही आता बोललं जात असतं. तेव्हाच ना इकडे झाली आहे चूक, समजतंय मला, पण आता यावर काहीतरी मार्ग तर असेलच ना, बघ ना, बघ काही सापडतंय का, असंही आता म्हटलं जात असतं. आणि मग तेव्हाच ना आता तो पटकन तिला सांगत असतो की बघ, तुला ना काही झालं तरी त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे, ती लोक कुठे पेनड्राईव्हबद्दल उल्लेख करतायत का हे जरा बघ. मग आता तिला पुन्हा एकदा कामाला लावलेलं असतं आणि जसं आता तिला कामाला लावलं जातं ना तसं मात्र आता तिला कळतच नसतं की काय करावं ते. पण दुसरीकडे मात्र आता सचिनला विचारलेलं असतं की काय चाललं आहे, म्हणजे मला जरा सांग की तू सगळ्या काही गोष्टी आहेत का त्या पेनड्राईव्हमध्ये. तेव्हा सचिन म्हणतो की त्यामध्ये ना बरेच असे कॉन्टॅक्ट्स आहेत आणि मग ते कॉन्टॅक्ट्स तुला माहिती आहेत का कोणाचे आहेत. तर तेव्हा तो म्हणतो की नाही ना, ते कॉन्टॅक्ट्स एवढे माहिती नाही आहेत ना कोणाकोणाचे आहेत ते, तरीसुद्धा एवढं काही माहिती नाही आहे, मी माझ्या परीने प्रयत्न करतो आहे की काही सापडेल का. अरे मूर्ख माणसांनो, हे सगळं काही डोकं नीट जागी चालवायचं तर ते नाही, तुम्ही हे असं करताना त्यामुळे आतापर्यंत आपण ज्या ज्या काही गोष्टी केल्यात ना त्या हातात ना अशा निसटत चाललेल्या आहेत, हे कळतं आहे का तुम्हाला. हां, मग आता जरा डोकं गहाण ठेवू नका यार, जरा व्यवस्थित विचार करा आणि मग काही तो निर्णय घ्या ना. मग तेव्हाच ना सचिन म्हणत असतो की मला तसं टोनीने सांगितलं आहे की आपण एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे आपण काय करायचं तर आपल्यावर नाही आलं पाहिजे म्हणून जो काही लॅपटॉप वगैरे आहे ना तो विकून टाकायचा, म्हणजे ह्या गोष्टी आपल्यावर येणार नाहीत, मग आपल्याला कोणीच काही बोलणार नाही, हेही आता तो म्हणत असतो. म्हणजेच तुम्ही सगळ्या काही गोष्टी फक्त वरवरच्या करताय, म्हणजे सगळ्या काही गोष्टी करताना तुम्ही हा विचार करत नाही आहे की कुठपर्यंत फसता येते. अरे तुम्ही वेडे आहात का. अरे हे सगळं करताना 10 वेळा विचार करायचा असतो की कुठून काय करायचं ते. आता तुम्ही सगळं काही फसायचं काम केलेलं आहे, म्हणजे या सगळ्यामध्ये नक्की 100% फसणार आहे, हे तर मला आता दिसतंय चित्र, हे आता बोललं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जात असतात ना तेव्हा मात्र आता इकडे कल्पना आणि प्रतिमा बसलेल्या असतात आणि त्यांच्या गप्पा सुरू असतात. तेवढ्यातच तिकडे आता प्रताप आलेले असतात आणि प्रताप म्हणत असतात की काय चाललं आहे तुमचं, म्हणजे काही ना काही तुमचं सुरूच असतं. मग आता सायलीच्या बाळासाठी आम्ही आता स्वेटर विणत आहोत. अच्छा, सायलीच्या बाळासाठी तुम्ही स्वेटर विणताय, छानच कराल मला माहिती आहे, पण मी माझ्या नातवासाठी काहीतरी करणार आहे. आता तुम्ही काय करणार आहे तुमच्या नातवासाठी, मग आम्ही करतोच आहे की, काही झालं ना तरीसुद्धा आमच्यासाठीच आमचं नातू हे जवळचं असणार आहे, कारण आम्ही त्याला विणून दिलेले कपडे तो घालणार ना, मग ते कपडे त्याच्या अंगावर पडले की आमचं प्रेम त्याच्याबरोबर असणार आणि ते सुद्धा कायम. म्हणजेच मग आता हे असं आहे तर
म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही ह्या सगळे काही स्वेटर आणि त्याचसोबत त्याला हवे असणारे ब्लँकेट्स विणताय, याचा अर्थ तुमची माया त्याच्याजवळ राहणार आणि माझी नाही का? मग आता मलासुद्धा हे शिवायला लागणार आहे का? असंही आता प्रताप बोलत असतात. तेव्हा आता कल्पना त्यांना म्हणत असते की तुम्हाला ना या गोष्टी जमणार नाहीत, राहू दे, नाही करू शकत तुम्ही. त्यावर आता प्रताप म्हणतात की जेव्हा बाळाचा विषय येईल ना, तेव्हा मला कमी समजू नकोस. माझा नातू ना फक्त माझ्याजवळ राहायला पाहिजे आणि त्याचसाठी ना मी काही करेन. तेच आता इकडे ना अर्जुन आणि सायली तिथे बंगल्यामध्ये जातात आणि तिथे असणाऱ्या माणसासोबत घडलेला प्रकार सांगतात. तेव्हाच ना ती संपूर्ण फॅमिली असते, जी की खूप मोठी रिच फॅमिली असते आणि त्यांना आता ह्या सगळ्या काही गोष्टी अर्जुन आणि सायली समजून सांगतात. मग आता ते जे नवरा बायको आहेत, मग तेही विचार करतात की खरंच ना हे खूप मोठ्या संकटात आहेत. मग जर आपली काही मदत झाली सोडवण्यामध्ये तर किती बरं पडेल ना. आपण ह्यांना CCTV फुटेज दाखवूया. मग आता कोणत्या तारखेचं CCTV फुटेज हवं आहे ते सांगाल का? मग आता तो मुलगा आहे ना, तो त्यांचा विचारतो. मग तेव्हाच आता ती तारीख बरोबर अर्जुन आणि सायलीच्या लक्षात असते. म्हणजेच त्याच दिवशी डोहाळे जेवण होतं ना. मग आता ती तारीख बरोबर अर्जुन आणि सायली सांगतात. मग त्यावेळेचं CCTV फुटेज त्या टायमिंगचं चेक केलं जात असतं आणि तेव्हाचं CCTV फुटेज बघितल्यानंतर ना आता मात्र समजून जातं की नाही, काहीतरी गडबड आहे. मग आता त्या मुलींना घेऊन जाणारी ती व्हॅन दिसते आणि मग आता ती व्हॅन दिसल्याबरोबर ना आता अर्जुन आणि सायलीला शंका येते आणि तेव्हाच ना त्यांना तो व्हॅनचा नंबरसुद्धा दिसतो आणि तो नंबर ना अर्जुन पटकनच नोट डाऊन करून घेतो. कारण अर्जुनसाठी ह्या सगळ्या काही गोष्टी ना महत्त्वाच्या होत्या आणि अर्जुन बरोबर एकदम परफेक्ट घडत होतं. सगळ्या काही गोष्टी एकदम बरोबर हव्या तशा घडत होत्या. त्यामुळे आता तो सुद्धा प्रचंड असा खुश होता. तो म्हणत असतो की चला, फायनली आपल्याला गाडीचा नंबरही मिळाला, म्हणजे आपण ह्या सगळ्याचा सुद्धा तपास घेऊ शकतो की ही गाडी नेमकी कोणाच्या नावावर रजिस्टर वगैरे आहे ह्याचा. हेही आता त्यांनी म्हटलेलं असतं आणि त्या मुलाकडनं आता ते CCTV फुटेजसुद्धा मिळवलेलं असतं. कारण आहे ना आता ते सगळं काही महत्त्वाचं असतं अर्जुनसाठी. कारण अर्जुन आणि सायली ना पुरेपूर प्रयत्न करत होते, सगळ्या काही गोष्टी विचारून करत होते, पण तरीसुद्धा ना आता कुठेतरी काहीतरी राहत होतं. पण आता 2 पुरावे असे अचानकपणे हाती लागल्यामुळे ना का होईना बरं वाटत होतं. एवढे आता पटापट पुरावे हाती लागल्यामुळेच ना आता अर्जुन आणि सायली खरंच त्या दोघांचेही आभार मानतात आणि त्या लोकांना म्हणत असतात की थँक्यू सो मच, म्हणजे तुमच्यामुळे आज या सगळ्या काही गोष्टी शक्य झाल्यात, नाही तर विचारही केला नव्हता की हे सगळं काही पॉसिबल कसं होईल ते. असंही आता अर्जुन आणि सायली बोलत असतात. तेव्हाच ना इकडे आता अर्जुन लगेचच ना इन्स्पेक्टर सावंत यांना कॉल करतो आणि इन्स्पेक्टर सावंत यांना कॉल करून अर्जुनने आता सांगितलेलं असतं की प्लीज तुम्ही आमच्या घरी याल का, आपण तिथेच बसून बोलूया. त्याचबरोबर चैतन्यालासुद्धा कॉल केलेला असतो आणि चैतन्याला कॉल करून आता अर्जुन बोलत असतो की तुला एक सांगू का, एक मोठं कपाड हाती लागलेलं आहे. मग चैतन्यही विचारतो की काय झालं आहे ते तरी सांग. मग आता चैतन्याला अर्जुन सांगत असतो की आपल्याला ना आता एकदम छान असं मिळालं आहे, म्हणजेच आपल्याला एक CCTV फुटेज मिळालं आहे आणि रस्त्यात आपल्याला एक बॅगही मिळाली. त्यामुळे आपलं काम बरंच सोपं होणार आहे, फक्त तू लवकरात लवकर घरी ये, असंही आता चैतन्याला सांगितलेलं असतं. चैतन्याला जसं सांगितलं जातं चैतन्य तसंच तिकडनं निघतो. तेच दुसरीकडे मात्र आता कल्पना आणि प्रतिमा छान गप्पा मारत बसलेल्या असतात. दोघीजणी गप्पा मारत असताना ना त्यांचं आता भानच नसतं, कारण त्यांना ना फक्त आता सायलीसाठी महत्त्वाचं असतं, सायलीला काहीतरी द्यायचं. सायलीसाठी ते दोघंहीजणं खूप जास्त असे खुश असतात. मग आता दुसरीकडे आता त्यांचं म्हणणं असतं की चला, फायनली आपण ज्या ज्या काही गोष्टी करतो आहे ना ते आता बरोबर करतो आहे. पण त्याचबरोबर त्यांनी आता हे सुद्धा ठरवलेलं असतं की सायली आणि अर्जुन अजून कसे काय आले नाहीत, त्यांना फोन लावायला हवा, कारण बराच उशीर झाला आहे सोनोग्राफीला, एवढाही उशीर व्हायला नको. तेवढ्यातच सायली अर्जुन आलेले असतात आणि सायली अर्जुन जेव्हा येतात ना तेव्हा मात्र आता त्यांना विचारलं जातं की काय रे, उशीर कसा काय झाला. तेव्हाच ना अर्जुन म्हणतो की थोडासाच उशीर झाला आहे ना मम्मा. आणि त्याचबरोबर तो म्हणतो की आता ना मी जरा जातो, काय आहे ना मी जरा जाऊन काय येतो, कारण मला जे आहे ना ते पटकन फ्रेश व्हायचं आहे आणि मी फ्रेश होतो, कारण तोपर्यंत
इन्स्पेक्टर सावंत आणि त्यासोबत चैतन्यसुद्धा येणार आहे. त्यांना स्टडी रूममध्ये पाठवून दे, मी थोडा फ्रेश होतो आणि कामाला बसतो. तेच आता सायलीसुद्धा तिकडनं फ्रेश व्हायला चाललेली असते. पण आता सायलीला बसवलं जातं. सायलीला सांगितलं जातं की ये ना, जरा बस ना, जरा आपल्याला बोलायचं आहे. आणि असं बोलून आता तिला बसवलं जातं आणि सोनोग्राफी वगैरे तिच्याकडे मागितली जाते. आणि मग काय, सोनोग्राफी रिपोर्ट्स बघितल्यानंतर आता काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आवडण्यासारख्या असतात आणि त्या गोष्टी बघूनच ना खूप जास्त असा आनंद झालेला असतो. आणि जेव्हा खूप जास्त आनंद कल्पना आणि त्याचसोबत आता प्रतिमाला होतो, त्या प्रतिमा आणि कल्पना एकमेकी आता बघत असतात आणि त्यांनासुद्धा ना आता आवडलेलं असतं. आणि मग काय, मग आता त्या ठरवतात की आपल्यासाठी हे खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळेच आता त्यांना आवडत असतं. तोपर्यंत आता त्या दोघीही जणी ज्या आहेत ना त्या आता बोलवत असतात आणि त्या म्हणतात की थांबा, तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. आणि असं म्हटल्यानंतर ना आता काय सरप्राईज आहे असं विचारल्यावर आता सांगितलं जातं की बघ, हे तुझ्यासाठी एक बेस्ट असं सरप्राईज आहे आणि हे बाळासाठी बाबांनी बनवलेलं आहे, हेही आता म्हटलं जातं. अच्छा, हे बाळासाठी बाबांनी केलं आहे का? हो हो, बघ ना, तुला आवडलं आहे का? हो, किती सुंदर केले बाबांनी. म्हणजे मी विचारसुद्धा केला नव्हता की बाबा एवढं सगळं काही छान करतील. मला तर आवडलं आहे. म्हणजेच ना बाबा किती विचार करतायत माझ्यासाठी तर बेस्ट गिफ्ट आहे बाबांचं हे, असंही आता ती म्हणत असते. आणि तेव्हाच ना इकडे आता सगळ्यांनी जे जे काही आज बनवलेलं असतं ते सगळं काही सायलीला दाखवत असतात. आणि सायलीला जसं ते दाखवतात ना तसं आता सायली खूपच जास्त आता खुश झालेली असते. आणि सायली म्हणत असते की आई, आज सगळ्यांनीच तुम्ही ठरवलं आहे का एकावर एक सरप्राईज द्यायचे म्हणून. तोपर्यंत आता तिकडनं त्या दोघीही जणी निघून गेल्यानंतर ना अस्मितासुद्धा आलेली असते. आणि अस्मिता आता आल्यानंतर म्हणत असते की सायली बघ, मी तुझ्यासाठी काय आणलं आहे. आणि असं बोलून मग आता सायलीला त्या गिफ्ट देते ती. आणि सायलीसाठी तिने लॉलीपॉप त्याचसोबत बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या आणलेल्या असतात. आणि मग आता सायली खूप जास्त खुश होते. ती म्हणत असते की आज तर मला सगळ्यांनी खुश करायचं ठरवलंच आहे बहुतेक. मग आता एवढं सगळं छान आणि मस्त आहे म्हटल्यावर आता मात्र आनंद तर होतच असतो सायलीला. कारण सायलीने कधीच विचार केला नव्हता की तिच्यासाठी एवढं छान छान सरप्राईज येतील ते. मग आता सायलीला अस्मिता म्हणत असते की तुला आठवतं का आपण लहानपणी काय काय गेम खेळायचो. मग आता त्यांच्या गेम लक्षात असतात. आणि मग काय, दोघीही जणी ना लगेचच ना आता गेम खेळायला सुरुवात करतात, जो की टायांचा खेळ असतो. मग तेव्हाच ना कल्पना आणि प्रतिमा म्हणतात की तुमचं काय चाललं आहे. तेव्हा अस्मिता म्हणत असते की ते काय आहे ना, आपली सायली ही तन्वी आहे. मग तन्वी म्हणून ज्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्याच तिला मी सगळ्या काही सांगते. मग त्याच वेळेला आता किती सुंदर सुंदर काय काय तुम्ही बनवलं आहे ना, याचा मी विचारही करू शकत नाही. किती प्रेम करताय तुम्ही सगळीजणं बाळावर आणि बाळासाठी इतके छान छान गिफ्ट्स बनवलेत तुम्ही. मग आता त्यांचं बोलणं हे मस्त आता सुरू असतं. त्यांचं बोलणं सुरू असतानाच ना प्रतिमा आता म्हणत असते की खरंच ही खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे. ही सगळ्या काही गोष्टी ना एकदम अशा परफेक्ट घडत आहेत, मला तर आवडते. मग आता तोपर्यंत सायली म्हणत असते की चला मी आता ना फ्रेश व्हायला जाते. आणि असं बोलून ती आता फ्रेश व्हायला जात असते. तेच दुसरीकडे मात्र आता जी अस्मिता आहे ती म्हणत असते की चल ना जरा माझ्यासोबत रूममध्ये. त्या श्वेताला सांगत असते. तर श्वेताला आता अस्मिता सांगत असते की मी येते ताई, पण जरा मी तोपर्यंत ना पहिल्यांदा ना सायली ताईचं आवरून येते, फ्रेश करून येते, मग तुमच्याकडे मी येते. मग चालेल ना. मग आता अस्मिता काहीच नाही बोलत. अस्मिता बोलते ओके. मग आता अस्मिता आपल्या रूममध्ये निघून जाते तिच्या कामाला. अस्मिता जशी निघून जाते ना तसं मात्र इथे कल्पना आता सांगत असते की खास ना तुला आपण इथे कामाला कशाला ठेवले, गोलासाठी ना. मग अस्मिताने बोलवलं तर तू जा ना, मी बघेन सायलीचं काय ते. मग आता तरीसुद्धा श्वेता काही ऐकत नसते. कारण श्वेताला त्यांचं काय कन्व्हर्सेशन चालू आहे, काय आहे या गोष्टी त्या जाणून घ्यायच्या असतात. त्यामुळे तिचा जीव वरखाली होत असतो. तेच आता अस्मिताने बोलवलेलं असतं. म्हणूनच आता श्वेता गेलेली असते. श्वेता जशी जाते ना तसं मात्र आता श्वेता म्हणत असते की खरं तर काय झालं. मग आज दिवसभर अस्मिता विचारते की गोलाने काय काय केलं, त्रास तर दिला नाही ना, हे देखील आता विचारलं जातं. मग आता त्रास तर काहीच नाही दिला असंही आता बोललं जात असतं. आणि तेव्हाच ना श्वेता सगळं काही जे काही दिवसभर झालं आहे याबद्दल आता एक एक करून सांगत असते. मग तेव्हाच ना मी खरं तर खूप जास्त लकी आहे असंही आता इकडे असणारी अस्मिता बोलत असते. अस्मिता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता श्वेता म्हणत असते की मी तर करेनच ना,
तोपर्यंत अगं मी गोल्यासाठी ना डायपर आणले, जरा बघ गं बॅगेतला काढ जरा डायपर. नाही आहे बॅगेत तर कुठेच डायपर नाही आहे असं ती म्हणत असते. काय बॅगेत डायपर नाही आहे, मग डायपर गेले तरी कुठे असा विचार आता चालू असतो. मग नक्कीच ना सायलीला जी पिशवी दिली ना त्या पिशवीमध्येच डायपर असतील, चुकून त्याच पिशवीमध्ये राहिले असतील असंही आता इथे अस्मिता श्वेताला बोलत असते. तर श्वेता म्हणते की तुम्ही बसा गोलासोबत, मी पटकन जाऊन ना घेऊन येते ती बॅग जी आहे ती. तेव्हा अस्मिता म्हणत असते की अगं नको राहू दे, तू बस इथे, मी पटकन जाते आणि घेऊन येते. आणि असं बोलून आता ती तिकडनं निघून जाते. आता इथे जी श्वेता आहे ती मात्र भयंकर चिडलेली असते, कारण तिला ना इथे यायचं असतं आणि या लोकांचं काय बोलणं चाललं आहे ना ते ऐकायचं असतं. म्हणूनच मग ती आता गोलावर चिडचिड करत असते. काय रे तुझी आई जरा म्हणून ऐकायला देत नाही, या निमित्ताने का होईना गेली असते, त्यांचं काय बोलणं चाललं आहे ते ऐकलं असतं. पण ही श्वेता इतकी हुशार ना, इतकी शहाणी आहे ना, की तिने ना आपला मोबाईल जो आहे ना तो तिथे असणाऱ्या त्या झाडामध्ये ठेवलेला होता. हे सगळं काही म्हणजे अर्जुन, सायली, त्याचबरोबर इन्स्पेक्टर सावंत, चैतन्य जे बोलत आहेत ना ते सगळं काही व्हिडिओच्या स्वरूपात रेकॉर्ड होत होतं. आणि तिने मोबाईलला परफेक्ट असं त्या झाडामध्ये, तिथे शोभेचं असं झाड ठेवलेलं होतं आणि त्या झाडामध्ये तिने ना तो इन्सर्ट करून ठेवलेला होता. इकडे अर्जुन जो आहे तो आता म्हणत असतो की ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा जर आपण बारकाईने विचार केला ना तर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी समजतील. म्हणजेच बघा, आधी तुम्हाला असं वाटते की ह्या काही गोष्टी वेगळ्या आहेत, पण आपल्याला आता तो व्हॅनचा नंबर भेटला आहे, त्यांनी बरोबर ठरवून सगळं काही केलं आहे. आणि त्या नेमक्या पेनड्राईव्हमध्ये काय आहे तर त्या पेनड्राईव्हमध्ये मोठमोठे कॉन्टॅक्ट्स आहेत. म्हणजे मोठमोठे कॉन्टॅक्ट्स आहेत याचा अर्थ काय, म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांसोबत, त्याचसोबत काही गोष्टी वेगळ्यासुद्धा आहेत, 2 लोकेशनसुद्धा आहेत. ते लोकेशन्स माहीत नाहीत कसले, पण ते शोधून काढायला हवे असाही विचार केला जात असतो. मग आता ही लोकं म्हणत असतात की त्या पेनड्राईव्हमध्ये नेमकं जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते कोणते आहेत, म्हणजे तो पेनड्राईव्ह जो आहे तो आपल्या सिनियरचा असू शकतो का असाही विचार ना आता मनामध्ये येत असतो. म्हणूनच मग आता प्रतिमा आत्याला अर्जुन बोलवून घेतो, कारण तिलाच माहिती असेल की सिनियर काही पेनड्राईव्ह वगैरे वापरतो का. अर्जुन तर विचार करत असतो, कारण त्याला माहिती असतं त्याच्या म्हणण्यानुसार की जे रविराज आहेत ते पेनड्राईव्ह वगैरे काही वापरत नाही आहेत. मग आता तरीसुद्धा ना काही गोष्टी ज्या आहेत त्या क्लिक होत नसतात, पण आता त्या सगळ्या गोष्टी शोधून काढायच्या असतात की कोणाचे कॉन्टॅक्ट्स असतील, काय असतील ह्या सगळ्या काही गोष्टी. म्हणूनच मग आता थोडासा का होईना ते विचार करत असतात. तेच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे जी प्रिया जे आहे ना तीसुद्धा आता थोडासा विचार करत असते आणि तिला ना सगळ्या काही गोष्टीच एकूण एक आठवतात. म्हणजे सायली इथे आली होती, सायलीला जेलमध्ये कसंबसं आणलं होतं, मग विचार केला होता की ती काही एवढ्यात जाणार नाही, पण तीसुद्धा निघून गेली. तिने मला चॅलेंज केलं होतं, ते चॅलेंज तिने असं नाही तसं पूर्ण केलं आणि जाताना तिला मी म्हटलंसुद्धा होतं की तू काही इथून बाहेर पडू शकत नाही, पण खरंच ना ती बाहेरही पडली. हे सगळं काही व्हायला नको होतं असाही विचार ना आता केला जात असतो. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो ना तेव्हा मात्र प्रियाला खूप जास्त असा त्रास होत असतो. प्रिया विचार करते की नाही, हे सगळं काही व्हायला नको होतं, कारण ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना त्या चुकीच्या आहेत आणि त्या चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत ना त्यामुळेच आता इकडनं जी सायली आहे ती निघून गेली. पण त्या सायलीची सुटका ही अर्जुनमुळेच झाली. हा अर्जुन पक्का पोस्टीला वकील आहे, म्हणजेच आता जेव्हा तिला शिक्षा झाली होती आणि मग त्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना आता तिला आठवत राहतात आणि मग काय त्या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते की ती अर्जुनला अडकवायला गेली होती, पण कशी स्वतःच या सगळ्यामध्ये अडकली, त्या इन्स्पेक्टरची पोलखोल आणि ह्या सगळ्या काही गोष्टी ना आता तिला आठवतात आणि त्यामुळेच ना ती थोडा का होईना विचार करत असते. मग नंतर तिच्या लक्षात येतं की खरंच आपण लई मोठी चूक केलेली आहे आणि हे सगळं करून ना ती आता समजते की आपण स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतला आहे. त्या अर्जुन आणि सायली जे आहेत ना ते पक्की पोचलेले आहे. जेव्हा त्यांना एखादी गोष्ट करायची असेल ना तर ती मिळवण्यासाठी ना ते कुठच्याही थराला जातात. तसंच त्यांनी आतासुद्धा केलं आहे. जेव्हा त्यांना ह्या गोष्टी हव्या आहेत ना त्याचसाठी त्यांनी एवढी मोठी मंजिल गाठलेली आहे असंही आता म्हटलं जात असतं. तेच इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात तेव्हाच ना दुसरीकडे प्रतिमा आत्या आलेल्या असतात. प्रतिमा आत्या येताना ना सगळ्यांसाठी काही ना काही घेऊन आलेल्या असतात. तेच आता प्रतिमा आत्यांना बोललं जातं की अगं प्रतिमा आत्या, जरा तुझ्याशी बोलायचं होतं, ते मला सांग की सिनियर पेनड्राईव्ह वगैरे वापरतो का, सिनियरकडे असं एखादं पेनड्राईव्ह आहे का ज्याच्यावर डी लिहिलेलं आहे. मग तेव्हाच ना प्रतिमा आत्या बोलत असतात की नाही, हे तर कधीच पेनड्राईव्ह नाही वापरत, म्हणजे मी त्यांना बघितलेलं आहे की तुमच्यासारखीच कामं असतात त्यांची, पण तुम्ही जे काही आता पुढे डेव्हलप केलेलं आहे त्या पद्धतीने ते काहीच नाही वापरत. त्यांचं जे वेगळं असतं ते मी बघतेच, पण ह्या गोष्टी नसतात त्यांच्याकडे, कधीही मी पेनड्राईव्ह तर बघितला नाही आहे. तेव्हाच ना
अर्जुन म्हणतो की मलासुद्धा तीच शंका होती, म्हणूनच मी तुला विचारलं. मलाही तोच थोडा डाऊट होता की खरंच हे सगळं काही असं होतं का. पण आता तू सांगितलेस म्हटल्यावर तो पेनड्राईव्ह जो आहे तो नक्कीच ना सिनियरचा नसणार आहे, असाही विचार ना आता केला जात असतो. मग आता एवढ्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता अर्जुनला प्रतिमाकडनं कळलेल्या असतात. तेच दुसरीकडे मात्र आता अस्मिता जी आहे ती खरं तर त्या डायपरबद्दल विचारायला आलेली असते आणि तो डायपर कुठे ठेवला आहे असंही ती आता म्हणत असते. तेव्हाच ना तो डायपर ना रूममध्येच असेल, कारण का ती पिशवी मी रूममध्ये ठेवली असं सायली म्हणत असते. सायलीने हे म्हटल्याबरोबर दुसरीकडे मात्र आता इकडे अस्मिता त्यांचं बोलणं ऐकते त्या पेनड्राईव्हबद्दल वगैरे. आणि मग अस्मिता विचारत असते की काय झालं आहे नेमकं, तुम्हाला त्या मुलींबद्दल काही सापडलं आहे का. अर्जुन म्हणतो की अजून तरी नाही, शोधाशोध सगळी काही सुरू आहे, तेच सगळं सुरू आहे असंही आता त्याने सांगितलेलं असतं. तेव्हाच ना मग आता अस्मिता म्हणते की सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, मला थोडं ऐकायला भेटलं ना म्हणून मी तुम्हाला विचारलं असंही आता ती म्हणत असते. तेच आता ती तिकडनं निघून जाते. पण दुसरीकडे मात्र आता हे सगळं जे प्रकरण आहे ना त्याचा विचार ना इथे मात्र डोक्यामध्ये अर्जुन सायलीच्या सुरू असतो, कारण त्यांच्यासाठी ह्या सगळ्या काही गोष्टी खोलवर विचार करण्यासारख्या होत्या. आणि आता त्यांना लोकेशनसुद्धा सापडले होते. लोकेशन त्या ठिकाणचे सापडले आहे, तर आता आपण त्या गोष्टीचा विचार करूया, त्या लोकेशनला जाऊन बघूया. म्हणजे कसं लोकेशनला जर आपण गेलो तर तिथे काय आहे काय नाही या गोष्टी दिसतील. आज आपल्याला त्या दुसऱ्या लोकेशनला असलेली बॅग तर भेटली, त्याचसोबत व्हॅनचा नंबर, बऱ्याच गोष्टी आता आपल्याला एक एक करून भेटत आहेत. त्यामुळेच ना आपण जर ह्या सगळ्या गोष्टीचा बारीक पद्धतीने विचार केला तर हळूहळू का होईना आपल्याला पुरावे एक एक करून भेटतील असंही आता त्यांचं म्हणणं सुरू असतं. ते दोघंही जण आता बोलत असतात. तेच आता जेव्हा श्वेताला या सगळ्या काही गोष्टी कळलेल्या असतात, श्वेताने लगेच फोन करून सचिनला सांगितलेलं असतं की त्यांच्याकडेच तो पेनड्राईव्ह आहे. अच्छा, म्हणजे त्यांच्याकडेच तो पेनड्राईव्ह आहे, हे तर नक्की आहे ना. हो हो. मग आता हे सगळं कळल्यानंतर ना दुसरीकडे आता इकडे अर्जुन सायली चैतन्य तिथे गेलेले असतात. आणि हे तर खूपच जुनं घर आहे, खूप वर्ष झाले बंद आहे वाटतं. आणि तेव्हाच ना तिथे ती व्हॅनसुद्धा ठेवलेली असते आणि त्या व्हॅनचा नंबर बघून ना सायलीने परफेक्ट ओळखलेलं असतं. आणि सायली म्हणत असते की बघा ही तीच व्हॅन आहे जी आपण बघत नव्हतो का, आपल्याला जी CCTV फुटेजमध्ये दिसली होती तीच ही. मग आता ही तीच व्हॅन आहे हे जेव्हा समजतं तेव्हा मात्र आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहत असतात. दुसरीकडे आता प्रियाने नवीन प्लॅनिंग केलेलं असतं. म्हणजेच आता प्रियाने ठरवलेलं असतं की आता ह्या सिम कार्डचा वापर करून मानसीने सायलीला कॉल करायचा आणि मग सायलीला पुन्हा एकदा अडकवायचं, हे प्लॅनिंग आता असतं. आणि त्या प्लॅनिंगप्रमाणे सगळं काही आता सुरू असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.